पुण्याच्या प्राणी संग्रहालयामध्ये हा जो प्राणी दिसत आहे हा आहे नीलगाय. बघू शकता आपण. त्यासाठी वेगळा असा परिसर दिलेला आहे. छान आहे वातावरण. या ठिकाणी 4 नीलगाय दिसत आहेत. सोबत खाली कबूतर सुद्धा ते सोबत अन्न खात आहेत. झूम करून दाखवते, क्लिअर दिसत नाही आहे, लांब आहे ते आपल्यापासून. आणि त्यांच्यासाठी सेफ्टी आहे. या ठिकाणी अँगलचं जाळी लावून घेतलेली आहे. पर्यटक जे पाहायला येतात तर त्यांची सुद्धा सेफ्टी केलेली आहे या ठिकाणी. छोटे पर्यटक, सगळेच पर्यटक, मोठे लहान. आणि या ठिकाणी मी सुद्धा आहे पाहायला आलेलं. असेच प्राणी आपण पुढं पाहूयात. हे हरणं आपणाला आमच्या शेतामध्ये मोफत पाहायला मिळतात. ते इथं पैसे देऊन बघावं लागले. दिसतात का? लोक मला कशा जायचं मग पैसे भरून इथंच बघत बसायचं. इतर प्राणी पाहायला मिळत नाहीत ना. बाकीचे पण इथं आहेत. काळवीट लगेच अपलोड केला नाही. हे जाळ्याच्या मध्ये ठेवलेत. चला दुसरीकडे जाऊ. हे आहेत कोल्हे. कुत्र्यासारखे दिसत असले तरी कोल्हे आहेत ते. कदाचित ह्यांचा जॉगिंगचा टाइम झाला या ठिकाणी. गोल गोल फिरायलेत. 2 आहेत. पाठीमागे एक आहे, ते समोर एक आहे. शिकारी कुत्रे. ठीक आहे, चला अजून दुसऱ्या ठिकाणी कुठला प्राणी आहे पाहूयात. चल दादा. या ठिकाणी आहे तरस. सावलीला जपलंय, जाऊन बसलंय. हायना, इंग्लिशमध्ये हायना नाव आहे त्याचं. झूम करून बघतोय पण क्लिअर दिसत नाही. आणि त्याला डिस्टर्ब करायला जमणार नाही या ठिकाणी. नाही, क्लिअर दिसत नाही. काय बघताय आपल्याकडे. चला दुसरीकडे जाऊया.